ओके, नमस्कार मंडळी. माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण जे मार्केट पडलं आहे गेले वर्षभर, ओके, 2025 मेची जी मार्केट कॅप होती. मार्केट कॅप म्हणजे इक्विटी गुणिले मार्केट प्राईस. ओके, दॅट इज व्हॉट इज मार्केट कॅपिटलायझेशन ऑफ दॅट शेअर. ओके, तर मार्केट कॅपिटलायझेशन ऑफ 2025 मे वर्सेस आत्ता जुलैमध्ये मार्केट कॅप किती आहे किंवा जून एंडला किती होती मार्केट कॅप. तर ओके, त्याच्याबद्दल आपण रेशोज काढलेले. 10 जूनला किती होती मार्केट कॅप आणि आता 2000 जुलैमध्ये 2026च्या सुद्धा अराउंड तेवढीच आहे. काय मार्केट विशेष वाढलेलं नाही आहे. ओके, तर इथे तुम्ही बघाल, ओके, एफ नंबरच्या कॉलममध्ये की मार्केट कॅप 2026 आणि 25, ओके, ह्याची कंपॅरिझन दिलेली आहे. ओके, आता SKF लिमिटेड, SKF इंडियाची मार्केट कॅप 34% आलेली आहे. ओके, 2000 गेल्या वर्षीपासून ते यावर्षीपर्यंत म्हणजे जवळजवळ 60% पडलेला आहे हा SKF बेरिंग्स. ओके, SKF बेरिंग्स इंडिया, कारण हा डिमर्ज झाला. रिझन याचा SKF इंडस्ट्रीयल नवीन कंपनी डिमर्ज होऊन बाहेर पडली आणि SKF इंडिया तिथेच राहिला. त्यामुळे SKF इंडियाची डिलिव्हरी झाली आणि त्याच्यामुळे ह्या कंपनीचा मार्केट कॅप 34%वर आला. नंतर केमफॅब अल्कली, ओके, आत्ता सध्याची चालली मार्केट कॅप ती 42%वर आहे फक्त. म्हणजे सगळे जे ग्रीन कॉलममधले जे शेअर्स आहेत एफमधले, ते सगळे शेअर पडलेले आहेत बाय मोर दॅन 50%. ओके, केमफॅब अल्कली सेक्टरची आहे. अल्कली सेक्टर तर टर्न अराउंड होणार आहे, त्याच्यामुळे मे बी इट विल गो अप इन अनदर 1 year or 2 years बॅक टू 100%. ओके, नंतर सुला विनियार्डची दारूची म्हणजे नाशिकची जी विनियार्ड कंपनी, ह्याचा काही जमत नाही धंदा दिसतोय, लोक जात नाही आहेत. त्याची पण मार्केट कॅप 2500 पासून ते 1267पर्यंत आलेले आहे. नंतर HLV लिमिटेड, ओके, हॉटेल लीला पॅलेस म्हणजे मुंबईची कंपनी, एकच हॉटेल आहे यांचं पण मार्केट कॅप 50%वर आले, 2500वरनं 1267वर. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर शेअर अर्ध्यावर आला आहे. म्हणजे आताचा शेअर ह्याचा 8 रुपयावर असेल तर गेल्या वर्षी हा शेअर 16 रुपयाला होता. 16 रुपयाचा शेअर आता 8 रुपयावर आला. HLV लिमिटेड हॉटेल कंपनी. ओके, नंतर हॅपीएस्ट माइंड्स, हे सगळे शेअर पडलेले आहेत. ओके, 50% पडले आहेत. इझी ट्रिप, पिट्टी ब्रदर्स या प्रमोटरने स्वतःचे शेअर विकून टाकले, त्याच्यामुळे हा शेअर अर्धा झालेला आहे. काहीतरी गडबड शेअर आहे हा, त्याच्यामुळे त्यांनी विकून टाकले. ओके, किंवा ही केम टू नो की तेव्हाची जी व्हॅल्यू होती ती नॉन सस्टेनेबल आहे, त्यामुळे त्यांनी प्रमोटरने शेअर विकले, त्यामुळे हा शेअर परत 7 रुपयावर आला, तेव्हा 16 रुपयावर होता. ओके, ही टुरिझम ग्रुपमधली कंपनी आहे आणि यावर्षी त्यांची वाट लागलेली दिसते. त्याच्यामुळे टुरिझम सेक्टरसुद्धा अपॉर्च्युनिस्टिक सेक्टर आहे. मे बी 1-2 वर्ष 3 वर्ष चालेल, त्यानंतर परत काहीतरी लफडं होईल. त्यामुळे टुरिझम सेक्टर डेंजर सेक्टर आहे. त्याच्यामध्ये हॉटेल सेक्टर त्याच्यात 12 सेक्टर आहे, चांगला सेक्टर आहे. ओके, तो पण सिजनल असतो. त्यानंतर रूट मोबाईल, ओके, ही पण मोबाईल ॲडव्हर्टाइजमेंट ज्या तुम्हाला येतात, ओके, त्या ॲडव्हर्टाइजमेंट ही कंपनी चालवते. ह्यांचं पण गेल्या वर्षी काहीतरी राईट ऑफ झालेलं दिसतोय किंवा रेव्हेन्यू कमी आला आहे आणि त्यामुळे पण ह्याची मार्केट कॅप 50% खाली झाली. 900,000 रुपयाचा शेअर आता सध्या 500 रुपयाला अवेलेबल आहे. ओके, पण घ्यायचा का नाही तुम्ही ठरवायचं आहे. ओके, आणि उजव्या साईडला तुम्ही बघितलं त्याची बॅलन्स शीट पण आहे, म्हणजे पॅरलली इफ यू वॉन्ट टू सी. ओके, याची बॅलन्स शीट पण आहे रूट मोबाईलची. दिस इज व्हॉट इज देअर ॲसेट्स. ओके, आणि ॲसेट्स मात्र यांची 5 वर्षामध्ये 4.5 टाईम्स झालेले आहेत. राईट, ॲसेट्स चांगले वाढलेले आहेत त्यांचे, त्यामुळे त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे. पण प्रॉफिटेबिलिटी खाली आलेली आहे. ओके, दीज आर ऑल द फिगर्स ऑफ ॲसेट्स, बॅलन्स शीट गेल्या 5 वर्षाची आणि 5 वर्षात राईज झाला आहे की नाही. ओके, तर ह्या बघा कंपन्या पडल्या आहेत, पण 5 वर्षात त्यांची बॅलन्स शीट राईज झाल्याची दुप्पट झाले. सोला विनियार्डची, त्यानंतर हॅपीएस्ट माइंडची तिप्पट झाले, इझी ट्रिपची पण तिप्पट झालेली वाटते. मग दाखवतात तरी ते, पण ते काय ॲसेट्स आर नॉट पुट टू यूज, त्यामुळे प्रॉफिट जनरेट होत नाही. नुसतीच कॉम्प्युटर घेऊन ठेवलेत 100, पण त्या कॉम्प्युटरचा काही यूज नाही आहे असं वाटतं. इनडायरेक्ट माझं पटकन समजावं म्हणून सांगतोय. ॲसेट्स आर देअर बट प्रॉफिट इज मिसिंग. राईट, त्यामुळे इक्विपमेंट आहे पण इक्विपमेंटची युजेबिलिटी नाही आहे किंवा युजेबिलिटी करू शकत नाहीत ते, किंवा सेल्स नाही आहे. तर रूट मोबाईलचं सांगितलं तुम्हाला. आता इकडचं आपण नंतर बघू. कमिंग बॅक टू मार्केट कॅप डाऊन, रूट मोबाईल झाला. हिम्मत सीडका, हा पण एक टेक्स्टाईल एक्सपोर्ट कंपनी आहे. चादरी आणि बेडशीट्स, लिनन वगैरे बनवते, पडद्याचे कापडं. याचा एक्सपोर्ट जबरदस्त होता. एक्सपोर्टची वाट लागल्यामुळे हा शेअर अर्धा झालेला आहे. पण FTA जशी जशी साईन होतील, अमेरिकेचं FTA साईन झालं की जे माहीत नाही कधी होऊ शकतं किंवा होऊ शकणार नाही, अजून 1 वर्ष ताणू पण शकतो भारत. तुम्हाला माहिती असेल सध्या भारत ताणतोय. अमेरिका इज रिक्वेस्टिंग इंडिया टू साईन ऑन डॉटेड लाईन, पण इंडिया इज नॉट सायनिंग बिकॉज ऑफ सर्टन एक्सक्लुजन्स विच इंडिया वॉन्ट्स, लाईक डेअरी एटसेट्रा आणि जेम्स अँड ज्वेलरी, वॉट एव्हर इट इज. तर हिम्मत सीडका डबल, काय ह्या सगळ्यांची कपॅसिटी डबल होण्याची आहे, एक्सेप्ट मे बी इझी ट्रिप. त्यानंतर SH केळकर, हा पण डबल होऊ शकतो. यांचे रिझल्ट फ्लिपफ्लॉप असतात, त्यामुळे हा आत्ता 128ला पडला आहे. पीक होता 330. या
एस एच केळकर काय बनवते तर फ्रॅग्रन्सेस, म्हणजे जे तुम्ही फुसफुस मारता ना अंगावर, किंवा फ्लेवर, आपल्याला जे अन्नामध्ये फ्लेवर्स मिळतात, आईस्क्रीम फ्लेवर्स वगैरे, ते कंपनी बनवते. हाय एंड प्रोडक्ट बनवते. पण युरोपमध्ये जर रिसेशन आलं किंवा अमेरिकेत जर रिसेशन आलं तर ऑब्व्हियसली त्यांचा एक्सपोर्ट कमी होतो. इंडियामध्ये तर लोक मालामाल आहेतच, त्यामुळे इंडियात त्यांचा खूप चांगला आहे. पण एक्सपोर्ट ओरिएंटेड कंपनी यांची युरोपला पण एक सबसिडरी आहे, त्याच्यामुळे तिथनं जो माल निघतो तो खपत नसावा. त्याच्यामुळे एस एच केळकर ही कंपनी सध्या खाली आहे. पण ही टर्न अराउंड होऊ शकते, हे सध्याचा प्रॉब्लेम आहे. बिझनेसेस ऑलवेज गो अप अँड डाऊन. जसं तुमचं लाईफ अप अँड डाऊन होतं की नाही, तसं बिझनेससुद्धा अप अँड डाऊन होतातच ना. त्यामुळे याच्यामध्ये काळजी करायची कारण नाही आहे. मे बी पिट्टी ब्रदर्स ही माहिती हॅड सम बिग लोन दॅट टाईम, ते लोन परत करत असेल त्यामुळे त्याला स्वतःचे शेअर विकायला लागले, राईट. जसं IDFC फर्स्टचं चेअरमन, त्यांनी पण स्वतःचे शेअर विकले बिकॉज अदरवाईज ही हॅड बिगर प्रॉब्लेम. ओके, त्याच्यामुळे IDFC फर्स्ट बँक बसला का शेअर? नाही बसला. ओके, इट इज हॉवरिंग बिटवीन 71 to 80, 71 to 80. ओके, सो दॅट इज एक्झाम्पल आय एम गिव्हिंग, की एकदम कुठे काही जर प्रमोटरनी शेअर विकले तर रेड फ्लॅग आहे, नो डाऊट. पण इट कॅन कम बॅक आफ्टर 2 years अगेन. ओके, ते तुमचं लक आहे आणि तुमचा किती अभ्यास आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. नंतर बाटा इंडियाला काय जमलं नाही. ओके, मेट्रो ब्रँड या कंपनीने किंवा कॅम्पस ॲक्टिव्ह या कंपनीचं सगळं मार्केटच खाऊन टाकलेलं दिसते. त्यामुळे बाटाचे पण प्रॉफिट निम्मे झाले किंवा लॉस आला एका क्वार्टरला त्यांना, त्यामुळे ह्याची पण प्रॉफिटेबिलिटी अर्धी झाली. आणि त्याच्यामुळे याचा शेअरसुद्धा 1300वरनं 500वर आला, 550 किंवा 600वर. बाटा घेण्यासारखी ही काय फॉर अपियर्स दॅट इट इज MNC कंपनी, इट इज नॉट MNC कंपनी, ओन्ड बाय इंडियन प्रमोटर्स. नंतर KCP शुगर ही पण एक चांगली कंपनी आहे, वेल मॅनेज कंपनी आहे. याचा पण मालक आहे तर खूप ऑनेस्ट आणि हुशार आहे. हा पण 22 रुपयाला 21 रुपयाला घेण्यासारखा आहे. यावेळेला लेस क्रशिंग झाल्यामुळे हा शेअर 21वर आला 40वरनं. आणि टिपिकली हा शेअर 21 ते 40 मध्ये फिरत असतो. तुम्ही याचा जर पॅटर्न बघितला ना, टेक्निकल पॅटर्न, तर तो हलत असतो. ओके, आणि ह्याची पण डिव्हिडंड देणारी कंपनी आहे ही. ओके, KCP शुगर, आणि एक शेअर होल्डर फ्रेंडली कंपनी आहे, हे लक्षात ठेवा. शेअर होल्डर फ्रेंडली कंपन्या खूप कमी असतात, त्याच्यापैकी KCP शुगर ही शेअर होल्डर फ्रेंडली कंपनी आहे. ओके, नंतर RVNL, ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेल विकास कंपनी. ओके, ह्याचा पण समूह प्रॉफिटेबिलिटी कमी आल्यामुळे मार्केट कॅप कमी आले. 2 वर्षापूर्वी इफोरिया होता 2024ला, त्यामुळे हा शेअर 500-600 रुपयाला गेला होता, त्याचा परत 250ला आलेला आहे. नंतर विश्वराज शुगर ही MT कंपनी आहे, त्यांना काही जमत नाही आहे. कट्टी इज अ चेअरमन ऑफ दिस कंपनी, काहीच जमत नाही यांना. गेले 3-4 वर्ष हा शेअर खालीच आहे. ओके, तर म्हणजे 118 कोटीची कंपनी असू शकते का? 18 कोटी. आणि ह्याची बघा तुम्ही बॅलन्स शीट बघितलं तुम्ही, तर ह्याची 480 कोटीचे ॲसेट्स आहे. 480 कोटीच्या ॲसेट्सला, ज्याच्यामध्ये जमीन आहे, फॅक्टरीची इक्विपमेंट आहे, ओके, ऑफिसचं कॉम्प्युटर्स वगैरे आहे, आणि त्याची आता मार्केटमध्ये व्हॅल्यू किती आहे? फक्त 118 कोटी. कॅन यू इमॅजिन? सो अंडर व्हॅल्यूड कंपनी आहे ही. जर कोणी टेक ओव्हर केली तर ऑब्व्हियसली तुमची चांदी होऊ शकते. पण तिथे जर ऊसच येत नसेल किंवा ऊसाचं गव्हर्नमेंट, म्हणजे लोक जर शेतकऱ्यांना ऊसच घालत नसतील किंवा हे लोक पैसे डायव्हर्ट करत असतील, गॉड नोज व्हॉट इज हॅपनिंग. त्यामुळे विश्वराज शुगर ही एकेकाळी रिनाऊंड कंपनी होती, पण समथिंग इज गॉन रॉंग विथ दिस कंपनी. यांचा मे बी गव्हर्नमेंटशी पण काय विशेष नीट चांगलं नसावं. ओके, गव्हर्नमेंटची कनेक्शन खूप चांगलं लागतं शुगर फॅक्टरींना, पण त्यामुळे यांची पण प्रॉफिट ओके म्हणजे लॉसच आहे या कंपनीला गेले 3 वर्ष ऑलमोस्ट. आणि त्यामुळे पण ही कंपनी 481 कोटीचं ॲसेट आहे, पण मार्केट व्हॅल्यू फक्त 118 कोटी आहे. या त्यामुळे लक्षात ठेवा, 5 रुपयाचा शेअर आहे आता, 11 रुपये, 12 रुपये, 20 रुपयावरून 5 रुपयावर आला, आणि गेले 3 वर्ष तिथेच आहे. 5 रुपये, 6 रुपये, 5 रुपये, 6 रुपये. ओके, टर्न नसू शकते. ओके, नो वन नोज. शेअर मार्केटमध्ये काही होऊ शकतं. ओके, एनिथिंग कॅन गो अप. मग एखादं लोखंडसुद्धा सोनं होऊ शकतं, आणि सोनंसुद्धा लोखंड होऊ शकतं. ओके, किंवा लोखंड काय त्याच्या खाली पण जाऊन ते शून्य होऊ शकतं, ज्याला करोजन होऊन. ओके, नंतर ओरिएंट पेपर ही पण बिर्लाची कंपनी आहे, पेपर कंपनी आहे. ही पण सर्वोदयच लॉस दाखवत असते. ओके, याचे पण बघा बॅलन्स शीट 1500-1600 कोटी याचे ॲसेट्स आहेत. ओके, बॅलन्स शीटप्रमाणे, आणि त्या ॲसेटची मार्केट कॅप आता फक्त 300 कोटी आहे. ओके, मग किती खाली आहे बघा. तो रेशो इथे दिला आहे, 22% आहे. ॲसेटच्या 22% शेअर आता कोट होत आहे, फक्त 22% ओनली. अनबिलिव्हेबल आहे ना, पण हां, हे फक्त शेअर मार्केटमध्येच होऊ शकतं. त्यानंतर डॉलर इंडिया. ओके, डॉलर इंडस्ट्रीज हा पण पडलेला शेअर आहे, 56% आली मार्केट कॅप, बिकॉज ऑफ एक्सपोर्ट बॅन किंवा बिकॉज ऑफ टेक्स्टाईल प्रॉब्लेम्स. नंतर राईट्स, गव्हर्नमेंटची कन्सल्टिंग कंपनी, हा पण सेम थिंग 60% आला आहे. VIP क्लोथिंग, ओके, ज्याचं ब्रँड VIP क्लोथिंगचं तुम्हाला ब्रँड माहिती असेल, VIP फ्रँची. ओके, तर ह्याचा पण खाली आलेला आहे. ओके, 218 कोटी फक्त आत्ता ह्याचा
मार्केट कॅपिटलायझेशन आहे आणि याची फॅक्टरीची कॉस्ट वगैरे आहे ती 176 करोड आहे ॲसेट्स. ओके, त्यामुळे ह्याची पण 1.24 टाइम्स फक्त कोट होते मार्केट कॅप टू इट्स ॲसेट्स. ओके, त्यानंतर बिर्ला न्यू ही पण कंपनी 4,000वरनं 1,300 रुपयावर आली. ही आर्टिफिशियल भिंती बनवते, आर्टिफिशियल खिडक्या बनवते. ओके, रिअल इस्टेट एरियामध्ये. क्विक हिल हे बघा, या सगळ्या कंपन्या 50% खाली आलेल्या आहेत. ओके, आता आपण इथे थांबूया. पण ही KSE इंटरनॅशनल लार्ज कॅप कंपनी आहे, 13,000 कोटी इक्विटी याची मार्केट कॅप आहे. ओके, नंतर ही टाटा एलॅक्सी ही पण कंपनी खाली आलेली आहे, 60%वर आले. 23,000 कोटी आत्ता आले, गेल्या वेळेला होते 40,000 कोटी मार्केट कॅपिटलायझेशन. ओके, नंतर क्विकहिलचे प्रॉफिटॅबिलिटी पण 1 वर्षी खाली 1 वर्षी लॉस असं आहे, खालीवर आणि 2-2 वर्षांनी कंपनी खूप वरती जाते, परत खाली येते. सध्या लॉस दाखवला आहे, त्यामुळे कंपनी खाली आलेली आहे. ओके, त्यामुळे कॅपिटल मार्केट कॅप याची 900 कोटी आले फ्रॉम 1,566 कोटी. तर बहुत नाइंसाफी आहे, राईट. बट मार्केट गिव्स करेक्ट व्हॅल्युएशन बेस्ड ऑन द इंटरनल न्यूज ऑफ दॅट कंपनी ऑर दॅट कॉर्पोरेशन, की पुढे काय होणार आहे. ओके, हे सगळं व्हॅल्युएशन आहे की पुढे काय होणार आहे त्या बेसिसवर आहे आणि लोकांचा हा फोरकास्ट आहे. त्याच्यामुळे हे सगळे शेअर आपटवलेले आहेत. ओके, 40%वर किंवा 50%वर. पण दिस इज नॉट द एंड ऑफ द स्टोरी. ओके, जसं मार्केटमध्ये परत त्यांचे सेल्स वाढतील किंवा प्रॉफिट वाढतील किंवा कॉम्पिटिशन कमी होईल किंवा ऑपरेटिंग कॅश फ्लो सुधारेल किंवा गव्हर्मेंट रेग्युलेशन्स थोडे चांगले होतील, तेव्हा कंपन्या परत बाउन्स बॅक होऊ शकतात. ओके, तर तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं की सुला व्हिनियार्ड्स डेज आर नॉट गुड फॉर इट. जेव्हा IPO आला तेव्हा 400 रुपये 500 रुपयाला आला असेल IPO याचा, पण आता सध्या 120 रुपयाला अवेलेबल आहे शेअर, 125 रुपयाला. त्यामुळे IPO तुम्ही अजिबात घेऊ नका असं माझं प्रांजळ मत आहे. IPO झाल्यानंतर 2 ते 3 वर्षांनी शेअरचा भाव निम्मा होतो, तेव्हा तुम्ही घेऊ शकता बेस्ड ऑन ऑब्वियसली फंडामेंटल्स अँड बेस्ड ऑन इट्स फ्युचर. ओके, व्हॉट यू हॅव सीन सो फार इज नॉट व्हॉट विल हॅपन इन फ्युचर, राईट. त्यामुळे तुम्ही फ्रंट व्ह्यू मिरर ड्रायव्हिंग करा, बॅक व्ह्यू मिरर ड्रायव्हिंग करू नका. त्याच्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तर पुढे काय होणार, या सगळ्या कंपन्यांचं एस्केप बेअरिंग काय मरणच नाही याला. फ्युचर इज ऑलवेज गुड. केमफॅब अल्कली, ओके, अल्कलीला काय मरण आहे का? नाही, अजिबात नाही. सोला विनियार्ड आय डोंट नो, ही कंपनीचं काही खरं नाही. HLU लिमिटेड, हॉटेलला मुंबईमध्ये लोक थांबणार नाहीत का? हॉटेल लीलामध्ये एअरपोर्टच्या जवळ नाही थांबणार आहेत. हॅपीएस्ट माइंड्स मे बी टर्न अराउंड AI अडॉप्ट केलं तर. इझी ट्रिप, ओके, डोंट नो. रूट मोबाईल ॲडव्हर्टाइजमेंट कमी होणार आहेत का मोबाईलवरचं? नाही, त्यामुळे रूट मोबाईल इज जस्ट. हिम्मत सिडका खूप जुनी कंपनी, 20 वर्ष जुनी कंपनी आहे. दे नो हाऊ टू टर्न अराउंड. हिम्मत सिडका, नंतर SS केळकर, व्हेरी ओल्ड कंपनी, दे विल टर्न अराउंड. बाटा विल टर्न अराउंड. आता घेण्याची अपॉर्च्युनिटी आहे सगळ्यामध्ये एक्सेप्ट फॉर फ्यू कंपनीज. ओके, विच विल टू फाइंड आउट. आता मी तुम्हाला 2 सांगितलं की इझी ट्रिप, सोला विनियार्ड. ओके, आय डोंट अग्री विथ देअर परफॉर्मन्स. बाकीच्या सगळ्या कंपन्या टर्न अराउंड होऊ शकतात. विश्वास शुगर ऑल्सो आय डाऊट. ओरिएंट पेपर येस डेफिनेटली टर्न अराउंड. ओके, ह्याचा DNA तसा आहे की 3 वर्ष लॉस 1 वर्ष प्रॉफिट, आणि 1 वर्ष जेव्हा प्रॉफिट होतो ना तेव्हा शेअर तिप्पट होऊ शकतो. ओके, VIP क्लोथिंग सेम थिंग. थिंग्स आर गुड, आणि जेव्हा जेव्हा थिंग्स आर गुड तेव्हा हे सगळे शेअर टर्न अराउंड होतील. ओके, आत्ता आयदर कॅश फ्लो प्रॉब्लेम आहे किंवा मार्जिन प्रॉब्लेम आहे. मार्जिन कमी आलं 1% किंवा नेट प्रॉफिट कमी आलं 1%, अर्धा टक्का किंवा 5%. ओके, किंवा गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन यांना अप्लिकेबल झालं किंवा रेड पडली, IT रेड पडली, अशा काही कारणास्तव किंवा प्रमोटरने शेअर विकले. ओके, किंवा आता गाळपाला कुठल्या याला केस विश्वास शुगरला ऊसच मिळाला नाही, अशा वन टाईम इश्यूज असतात. पण ते पण नाहीसे होतात, त्याच्यामुळे ते शेअर पडलेले आहेत. पण पडलेले शेअर उठतात का? तर डेफिनेटली उठतात असं माझं मत आहे. मी गेल्या 44 वर्षाचा अनुभव तुम्हाला तुमच्याशी शेअर करतो गेले वर्षभर. तर बघा तुम्हाला पटतं आहे का? आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. आणि मालोमाल होऊ शकता तुम्ही, प्रोव्हायडेड यू स्टार्ट गेटिंग इन टू युअर स्किन इन टू इट. तुम्ही जर स्किन ह्याच्यात टाकलं, नुसतंच जो हा व्हिडिओ बघितला आणि काहीच केलं नाही तर तुम्हाला कसा प्रॉफिट मिळणार? शक्यच नाही मिळणार, राईट. एवढीपेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये रिटर्न मिळालेलं आहे गेले वर्षभर. जवळजवळ 1.5 वर्ष झाला आहे चॅनलला. सगळ्या बँका जवळजवळ दुप्पट झालेल्या आहेत. मी जेव्हापासून हा चॅनल सुरू केलं तेव्हापासून मी तुम्हाला सांगत होतो की बँका घ्या. इतरही बरेचसे शेअर जवळजवळ 70% शेअर वरती गेलेले आहेत आणि उरलेले जे 30% शेअर वरती गेलेले नाही आहेत ते पण वरती जातील. ओके, अशी डेफिनेटली आपण आशा करूया आणि होणारच आहे. इंडिया स्टोरी इज स्टील इंटॅक्ट. ओके, सो थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू.